मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या यूट्यूब मराठी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जी आपण गुंतवणूक करत आहोत ते पैसा वाढावा म्हणून करत आहोतच, पण पैसा तर वाढलाच पाहिजे. पैसा वाढणार नसेल तर आपली गुंतवणूक करून काय उपयोग. म्हणून पैसा तर वाढलाच पाहिजे, पण तो कमी झाला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही कन्सिस्टंट कंपाऊंडर, सतत वाढणाऱ्या, सतत आपल्याला परतावा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपल्याला गुंतवणूक करावीच लागते. आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही आपण लार्ज कॅप कंपन्या ठेवू शकतो, काही मिड कॅप ठेवू शकतो आणि काही स्मॉल कॅप ठेवू शकतो. आपण स्मॉल कॅप कंपनीमध्येच गुंतवणूक केली, ह्या कंपन्या पटापट वाढतात पण आणि पडतातही तशा. जेव्हा 100 रुपयाचा शेअर 60 रुपयाला येतो तेव्हा आपण तो होल्ड करू शकत नाही, आपण तो विकून टाकतो. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील या कंपन्यांमध्ये आपण जर गुंतवणूक केली तर आपला पोर्टफोलिओ हा आपल्याला स्थिर असलेला तर दिसेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातही आपण गुंतवणूक केलेली आपल्याला फायदेशीर ठरते. जसं आता IT क्षेत्र खाली आहे किंवा केमिकल क्षेत्र खाली आहे. आपण IT क्षेत्रामध्येच गुंतवणूक केली आणि इतर कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली नाही तर आपला पोर्टफोलिओ खाली राहील आणि इतर कंपन्या वर गेलेल्या आपल्याला दिसतील. मग आपल्याला वाटेल की आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि आपण तो पोर्टफोलिओ विकून टाकतो. आपण होल्ड करू शकत नाहीत. त्यामुळे IT क्षेत्र आहे, केमिकल क्षेत्र आहे, जसं कंझ्युमर क्षेत्र आहे. कंझ्युमर क्षेत्र म्हणजे IT क्षेत्र, केमिकल क्षेत्र, कंझ्युमर क्षेत्र. जसं कंझ्युमर क्षेत्र म्हणजे की आपण रोजच्या जीवनामध्ये ज्या वस्तू वापरतो, खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत त्याला कंझ्युमर क्षेत्र म्हणतात. फार्मा क्षेत्र आहे, फार्मामध्ये गुंतवणूक करू शकतो. पेंट क्षेत्र आहे, पेंटमध्ये गुंतवणूक करू शकतो. फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. फुटवेअर आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. बांधकाम क्षेत्र आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ही गुंतवणूक करावी. उद्देश हा की एखादं क्षेत्र जर चाललं नाही, जसं आता केमिकल चालत नाही, तसं जर आपलं एकच क्षेत्र निवडलं आणि ते जर चाललं नाही तर आपला पोर्टफोलिओ हा वाढणार नाही. म्हणून असं म्हणतात की आपण प्रवासाला निघाल्यावर वेगवेगळ्या खिशामध्ये आपण पैसे ठेवतो. काही पर्समध्ये ठेवतो, काही मागच्या खिशात, काही पुढच्या खिशात, काही वरच्या खिशात. एखादं पाकिट मारल्या गेलं तरीही आपला पैसा हा सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणून असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ही गुंतवणूक केलेली पाहिजे. आज आपण असाच एक मार्केटचा हिरा, पोर्टफोलिओ शेअर ॲस्ट्रल लिमिटेडबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही कंपनी काय करते आणि तिचा काय व्यवसाय आहे हे आपण आता बघू. ह्या कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. ही कंपनी म्हणजे दवाखान्यापासून ते स्मशानापर्यंत, दवाखान्यात सध्या माणूस जन्मतो आणि स्मशानात शेवटी त्याची अंत्ययात्रा संपते, तिथपर्यंत लागणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू आपल्याला प्रत्येक बांधकाम, कुठेही घर असो, काही दवाखाना असो, कोणती फॅक्टरी असो, कुठेही ह्या वस्तू लागतात. म्हणून ही कंपनी कंटिन्यू चालणारी कंपनी आहे. आपण बघू शकतो ही कंपनी कोणते कोणते प्रोडक्ट बनवत आहे. तर इथं प्रोडक्ट आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. आणि पायपिंग सिस्टीममध्ये, इंडस्ट्रीयल पायपिंग सिस्टीममध्ये ही कंपनी ही काम करते. म्हणजे इंडस्ट्रीसाठी लागणारे मोठे मोठे पाईपसुद्धा ही कंपनी बनवते. त्याचबरोबर थंड वॉटर म्हणजे थंड पाणी आणि गरम पाणी यासाठी लागणारे पाईपसुद्धा ही कंपनी बनवते. त्याच्यानंतर 3 लेयर पाईप जे असतात, 3 लेयर पाईप जे आहेत ती ही कंपनी आपल्याला बनवतेवेळी दिसत आहे. त्याच्यानंतर बघू शकता वेगवेगळे हिचे प्रोडक्ट्स आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहेत. आता ही कंपनी पुढे आता बाथवेअरमध्ये बी आले. म्हणजे बाथरूमसाठी लागणारे जे बेसिन्स आहेत, संडासचे भांडे आहेत, ह्यासाठी जे लागतं आहे, नळ आहेत, तर त्यामध्ये ही कंपनी आता तुम्ही इथं बघू शकता, त्यामध्ये ही कंपनी आता काम करत आहे. त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं म्हणजे आता ही कंपनी पेंट क्षेत्रामध्ये सुद्धा उतरलेली आपल्याला दिसत आहे. ॲस्ट्रल पेंट, आता पेंट क्षेत्रामध्ये सुद्धा ही कंपनी काम करत आहे. त्याच्यानंतर बघू शकता की फेविकॉल आपल्याला माहीतच आहे, पण आता ॲस्ट्रलनं सुद्धा स्वतःचे ब्रँड तयार केलेले आहेत. तुम्हाला इथं स्क्रीनवर त्याचे वेगवेगळे ब्रँड दिसत आहेत. ही कंपनी जाहिरातीवरही भरपूर पैसा खर्च करते. ह्या कंपनीचे विदेशातसुद्धा म्हणजे 25 देशामध्ये ही कंपनी एक्सपोर्ट करते. या कंपनीकडे 8200 एम्प्लॉई आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता
या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे 14 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स 14 ठिकाणी आहेत. त्यापैकी 2-4 फोटो मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आहेत. ॲस्ट्रल ही कंपनी किती भव्य आहे आणि ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करत आहोत. जोपर्यंत आपला विश्वास बसणार नाही तोपर्यंत आपण त्या कंपनीचे शेअर होल्ड करू शकणार नाही. अशा एखाद्या कंपनीत पैसा गुंतवायचा आणि कंपनी आपला जसा जसा वेळ जाईल तसा तसा आपला ती पैसा बनवत राहते. आता कंपनीचे फंडामेंटल बघू. कंपनी सध्या 1934 या प्राईजवर ट्रेड करत आहे. मागच्या काल तिनं 2.64% वाढ दर्शवलेली आहे. या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर 51,000 करोड आहे आणि तिचा पी जो आहे 95 आहे. पी तुम्ही बघू शकता इथं पी 95 दिसत आहे. पी 95 आहे. ROC व ROE जर पाहिलं तर ROC 23 आहे आणि ROE 17 आहे. त्यानंतर या कंपनीचे जर सेल्स पाहिले तर सेल्स बघू शकता तुम्ही. सेल्स 1,000 करोड, 1,400 करोड, 1,600 करोड, 1,800 करोड, 2,000 करोड, 2,500 करोड, 2,578 करोड, 3,100 करोड, 4,300, 5,100 आणि आता हे 2 क्वार्टरचे 5,400 झालेले आहेत. म्हणजे सेल्स कंटिन्यू हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर OPM जर पाहिलं या कंपनीचं OPM तुम्ही बघू शकता 15, 12, 12, 14 असं OPM होतं. पण आता 16-17 पर्यंत तिचं OPM गेलेलं आहे. 20 गेलं होतं, 17, 16 पुन्हा 17 झालेलं आहे. म्हणजे या कंपनीचं OPM सुद्धा खूप चांगलं आहे. त्यानंतर नेट प्रॉफिट आपण बघू. नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता 79 करोड, 78 करोड, 102 करोड, 145, 176, 197, 250, 408, 490 व 472. म्हणजे कंपनीचं प्रॉफिटही हे कंटिन्यू आपल्याला वाढलेलं दिसत आहे. त्यानंतर CAGR जर आपण बघितला तर CAGR हे कंपनीचा खूपच चांगलेला आहे. चांगलाच नाही तर कन्सिस्टंट आहे. सतत त्याच रेंजमध्ये कंपनी काम करते वेळी आपल्याला दिसत आहे. तुम्ही इथं बघू शकता हिचा CAGR 22, 21, 22 व 29 आणि इथं सेल्स पण तिची बघू शकता 20, 20, 26. आणि मी परवा सांगितलं होतं की कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ जो आहे 22, 21 आणि 22 याच्यापेक्षा आपल्याला स्टॉक प्राईस CAGR जो आहे जो आपल्याला तर इथं दिसत आहे तुम्ही इथं बघू शकता तो त्याच्यापेक्षा आपल्याला इथं जास्त दिसतो. 10 वर्षाचा इथं 22 आहे प्रॉफिट ग्रोथ, तर आपल्याला 10 वर्षाची इथं 39 मिळालेली आहे. 5 वर्षाची 21 आहे तर इथं 32 मिळालेली आहे. 3 वर्षाची 22 आहे इथं 29 मिळालेली आहे. म्हणून ही कंपनी जी आहे कंटिन्यू वाढणारी कंपनी आहे. त्यामुळे अशा एखाद्या कंपनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपण निश्चितपणे बसू शकतो. ह्या कंपनीकडे कर्ज किती आहे आणि रिझर्व किती आहे ते बघू आपण. या कंपनीकडे कर्ज जर पाहिलं तर फक्त 98 करोडचं कर्ज आहे आणि रिझर्व जर पाहिलं तर या कंपनीकडं 2,875 करोडचं रिझर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय की आर्थिकदृष्ट्या ही कंपनी स्ट्रॉंग आहे. या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिला तर आपण बघू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये या कंपनीकडे 55.73 प्रमोटरची होल्डिंग होती ती वाढून 55.85 झालेली आहे. म्हणजे थोडीच वाढली पण प्रमोटरने आपण बघू शकता याच्यामध्ये होल्डिंग वाढवलेली आहे. FIIs म्हणजे बाहेरचे गुंतवणूकदार जे आहेत त्यांचा पण स्टेक हा 18.50 आपल्याला दिसत आहे. DIIs जो आहे त्यांचा स्टेक हा 13 दिसत आहे आणि पब्लिक फक्त 12% आपल्याला इथं दिसत आहे. ह्या कंपनीचा चार्ट आपण बघू. ही कंपनी 1250 पर्यंत ती आलेली आहे इथं आपल्याला दिसत आहे. ही कंपनी जवळपास 1200 पर्यंत आलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा ती 1300 पर्यंत आली आणि आता वर गेलेली आहे. ही कंपनी सध्या वर आपल्याला दिसत आहे पण आता ती खाली येणार नाही.
तुम्ही इथं बघू शकता खाली येणार नाही याचा अर्थ हा की कंपनी जेव्हा पहिल्यांदा खाली आली, तुम्ही इथं बघा कंपनी इथं खाली आली, तर दुसऱ्या वेळेस ती जेव्हा ह्या लेवलला गेली होती, ब्रेकआउट देऊन तिथं वर गेली होती, पण ब्रेकआउट तिनं ठेवू शकली नाही आणि ती पुन्हा जेव्हा पडली तर ह्या लेवलला ती आली नाही, तर ती वरच राहिली. आणि आता इथं तिनं पुन्हा ब्रेकआउट दिला होता, पण ती ब्रेकआउट सस्टेन करू शकली नाही, पुन्हा खाली आली. पण आता ती ह्या लेवलला येत नाही, तर ती तिथंच खालीवरी करत आहे आणि आता तिला खाली येण्याची इच्छा नाही, म्हणून आता तिला ह्या लाईनचा ब्रेकआउट मिळण्याची शक्यता जास्त आहे. वन डे चार्टमध्ये तुम्ही बघू शकता ही कंपनी 2050च्या जवळपास गेली होती, पण पुन्हा तिथून खाली आलेली आहे आणि आता ती 2050 क्रॉस जेव्हा करील त्यावेळेस ती पुन्हा ह्या किमतीवर आपल्याला मिळणार नाही. आणि कंपनी चांगली आहे, कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपण आपला पैसा सुरक्षित तर ठेवू शकतो आणि कंपनी ही आपला पैसा वाढवून पण आपल्याला देत आहे चांगल्या पद्धतीनं, कारण ह्या कंपनीचे CAGR ही खूप चांगले आहेत. 25 असले तर आपल्याला 10 वर्षात पैसे 10 पट होतात, पण हिचे त्याच्याही पुढे आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे सध्या जो रेट चालू आहे त्या रेटलाही ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आपली इच्छा असेल तर. मी सांगतोय म्हणून करू नका, कोणताही हा कॉल नाही आणि आपण आपलं त्याच्यामध्ये अभ्यास करून आपण ही गुंतवणूक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.